नमस्कार मित्रांनो. तर आपल्या असिस्टंट कमिशनरच्या बॅचमध्ये आपण ट्री ॲक्टला आपण त्याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे. जे यूट्यूबवर लोक बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा सांगेल की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की काही महत्त्वाचे लेक्चर एक डेमो लेक्चर म्हणून मी तुम्हाला यूट्यूबवर तुमच्यासाठी टाकणार आहे. तुम्ही ते जरी आपल्या क्लासेस अपलोड करू शकत नसाल तरीसुद्धा तुम्ही ते यूट्यूबवर बघू शकता. हे त्यातलंच आज मला वाटतं 4थं लेक्चर आहे आपलं डेमो लेक्चर जे आपण यूट्यूबवर टाकलेलं आहे. तर आज आपण ह्या ट्री ॲक्टला ॲक्च्युअल आपण सुरुवात करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये ट्री ॲक्टचं एक जनरल तुम्हाला एक इंट्रो दिला होता मी, म्हणजे एक ओळख करून दिली होती. कायद्याची कुठली एकदा आपल्याला ओळख झाली की तो कायदा पुढे वाचायला जरा सोपा जातो. त्यामुळे पहिलं लेक्चर आपलं जनरल आपण तसंच घेत असतो. तर आता तुम्ही याची सुरुवात जर बघितली टेक्स्टमध्ये, हे मराठी PDF आहे. सोबतच साईड बाय साईड आपण इंग्लिश PDFचा पण आपण सोबतच अभ्यास करणार आहोत. इंग्लिश PDF नेहमी सोबत का ठेवायचे, तर इंग्लिश PDF जे असतात ते अपडेटेड असतात. ठीक आहे, आपल्या ह्याच्या बाबतीत असं होतं, म्हणजे एक मिनटं सॉरी. ठीक आहे, आपल्या मराठी भाषा जे आपलं ट्रान्सलेशन करणारे जे लोक आहेत हे तेवढे बऱ्याच वेळेस ते PDF अपडेटेड ठेवत नाहीत. ठीक आहे, त्यांना हे नवीन आलेलं अपडेट त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नसतं. त्यामुळे इंग्लिश PDF पण आपण साईड बाय साईड सोबत आपण अभ्यास करणार आहोत. आणि बऱ्याच लोकांचा मी जसं तुम्हाला सांगितलं की बऱ्याच लोकांना इंग्लिशमध्येच पाहिजे. दोघांच्या हिशोबाने आपण हे लेक्चर्स आपण कंडक्ट करतोय. तर इथे तुम्ही जर बघितलं, पहिले तुम्हाला सांगितलं आहे 1977चा अमेंडमेंट आहे, 1996चा अमेंडमेंट आहे. आता नवीन PDFनुसार आपले 2021चे वगैरे सुद्धा अमेंडमेंट आहेत, ते आपल्याला पुढे बघायचं आहे. ठीक आहे, सुरुवातीला आता इथे बेर ॲक्टमध्येच तुम्ही इथे साईडला लिहून ठेवा. आता असे जे छोटे छोटे जे बेर ॲक्ट असतात, ह्या छोट्या बेर ॲक्टचे काही वेगळे नोट्स वगैरे रेफर करत बसायचं नाही. बेर ॲक्टचंच प्रिंट काढून घ्यायचं आणि त्याच्यावरच आपल्या साईड बाय साईड ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करायच्या. जसं मी तुम्हाला इथे स्क्रीनवर मेन्शन करत आहे तसंच तुम्हाला नोट्स काढायचे आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणार, रिव्हिजन करताना सुद्धा याच बेर ॲक्टचं आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. ह्याचा फायदा काय होतो, आपला हा बेर ॲक्ट रिव्हिजन तुम्ही समजा 5-6 वेळेस रिव्हिजन करता, 10-1 वेळेस तुम्ही रिव्हिजन करता, 10-1 वेळेस हा सगळा बेर ॲक्ट तुमच्या नजरेखालनं जात असतो. आणि पेपर काढणारा व्यक्ती कुठून जरी त्याने प्रश्न काढला तरी आपला प्रश्न चुकत नाही. इथे साईडला लिहून ठेवा अमेंडमेंट. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही 1977 टाकून द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही 1996 टाका. आपल्याला पुढे 2021 वगैरे बघायचे ते टाका. अजून त्याच्यामध्ये काही नवीन अमेंडमेंट आपल्याला आढळल्या तर त्या सगळ्या इथे याच्यामध्ये लिस्टमध्ये आपण ॲड करून टाकायचं. ठीक आहे, म्हणजे हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अमेंड केलेला आहे हा तुमचा पहिला प्रश्न आला. त्याच्यामध्ये जर ऑप्शन असेल 1977, दुसरा असेल 2021, तिसरा असेल बोथ A and B, तर त्याचं उत्तर असेल बोथ A and B. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं, आता कायद्याकडे बघत असताना मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअली प्रशासनात जाल त्यावेळेस तुम्ही हा जो ट्री ॲक्ट आहे आपला, याच्यावर तुम्ही PhD करून टाका. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही याचा काय अभ्यास करायचा ते अभ्यास करा. पण सध्या आपण एकदम म्हणजे आपली जी नजर आहे, ठीक आहे, परीक्षार्थी नजरेतनं तुम्हाला बघायचं आहे की कुठे काय MCQ निघू शकतो, कायद्यामध्ये कुठे कुठे MCQ निघू शकतो, ते अँगल फक्त आपल्याला शोधायचे आहेत आणि तेवढी आपल्याला तयारी करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नागरिक क्षेत्रातील झाडांचे जतन करण्यासाठी वगैरे हा कायदा बनवलेला आहे, याच्यात तुम्हाला असं काही प्रश्न विचारला जाणार नाही. ठीक आहे, दुसरा तुमचा एक प्रश्न विचारला जाईल, हा कायदा आपण कितव्या वर्षी बनवला, तर 26व्या वर्षी बनवला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण 26व्या वर्षी हा कायदा बनवलेला आहे. एखादा MCQ तुम्हाला इथे सुद्धा विचारला जाऊ शकतो की हा जो कायदा आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी बनवला, 25व्या वर्षी बनवला, 26व्या वर्षी बनवला, 27व्या वर्षी बनवला, तर त्याचं उत्तर असेल 26व्या वर्षी बनवला. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हा तुमचा दुसरा MCQ झाला. त्याच्यानंतर तिसरा जो MCQ आहे आपला, आता तुम्हाला हे कायद्याचं इथे नाव दिलेलं आहे. ठीक आहे, महाराष्ट्र नागरिक क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975. ठीक आहे, हा कायदा कोणत्या वर्षी बनवला, हा अधिनियम तुमचा तिसरा MCQ विचारला जाऊ शकतो. तर त्याचं उत्तर आहे 1975. याला सुद्धा हायलाईट करून ठेवा. हा कायदा आपण बनवला 1975 साली. आणि कितव्या वर्षी बनवला, 26व्या वर्षी. ठीक आहे, हे सगळे सुद्धा गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. बाकी या सेक्शनमध्ये दुसरं काही तुम्हाला विचारण्यासारखं नाही आहे. कायद्याचं नाव तर ऑप्शनमध्ये आलं तर आपल्याला ते येऊनच जाईल, त्याला वेगळं परत हायलाईट करून सांगायची काही गरज नाही. आता दुसरं जे आहे, इथून तुमच्या डेफिनेशन सुरू होतात. डेफिनेशनमध्ये आपली पहिली व्याख्या आहे झाडांचे जतन. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. कायद्याच्या नावामध्ये आपल्याला 2 गोष्टी आहेत. कालच्या इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपला जो कायदा आहे, संरक्षण आणि जतन, संरक्षण आणि जतन 2 शब्द आहेत. संरक्षण म्हणजे काय, जे झाडं ऑलरेडी आहेत
त्या झाडांना कटाई होऊ देऊ नये, त्यांना कोणी कापू नये, त्यांचं फेलिंग ऑफ ट्रीज अलाउड करायचं नाही आपल्याला, म्हणून त्याला आपण संरक्षण असं आपण म्हणतो. आणि जतन म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. आता झाड पाडणे सुद्धा ह्याची सुद्धा व्याख्या आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिलेली असते. म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये ज्या शब्दांचा अर्थ असतो त्याच्या पलीकडे वेगळेच अर्थ असतात, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावे लागतात. ठीक आहे, ते तुम्ही डेफिनेशन जर बघितली, झाडांचे जतन म्हणजे काय, तर पहिलं ह्याच्यामध्ये 1 नंबरला काय, नवीन झाडं लावणे म्हणजे झाडांचे जतन. ठीक आहे. दुसरं काय, झाडे जिवंत राहण्यासाठी, त्याच्या संख्येत वाढ होण्यासाठी दुसरी काही इतर कामं करणे. ठीक आहे, झाडे जिवंत राहण्यासाठी, त्याच्या संख्येत वाढवण्यासाठी इतर काही कामं करणे याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. तुम्हाला जर परीक्षेला आला प्रश्न झाडांचे जतन म्हणजे खालीलपैकी काय अपेक्षित आहे, तर त्यातला पहिला ऑप्शन असेल नवीन झाडं लावणे, दुसरा ऑप्शन असेल झाडं जिवंत राहण्यासाठी त्यासाठी अजून काही उपाययोजना वगैरे करणे, तिसरं ऑप्शन असेल बोथ ए अँड बी. तर त्याचं उत्तर असेल बोथ ए अँड बी. ठीक आहे, हे सुद्धा आपल्यासाठी या ठिकाणी महत्त्वाचं आहे. हेच सायमल्टेनियसली तुम्ही इंग्लिशमध्ये जर बघितलं, ठीक आहे, इंग्लिशमध्ये जर तुम्ही बघितलं, आता ठीक आहे, आपल्याला सुरुवातीला काय कायद्याचं नाव दिलेलं आहे 1975चा तुमचा पहिला MCQ मी तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर आता आपण पाहतोय डेफिनेशन्स. ठीक आहे, डेफिनेशनमध्ये आपण जतन ऑफ द ट्रीज म्हणजे काय, प्रिझर्वेशन ऑफ द ट्रीज. ठीक आहे, याच्यामध्ये काय येतं, 1 नंबरला इथेच तुम्ही लिहू शकता, समजा असं करा 1 नंबर, आणि अदर ऑपरेशन्स फॉर द सर्वायवल ऑफ ट्रीज 2 नंबर. ठीक आहे, एवढंच करून ठेवायचं. ज्या वेळेस तुम्ही परत हा कायदा वाचाल, तुम्ही हेच वाचणार आहात. नवीन ट्री म्हणजे 2 गोष्टी आहेत, एक काय नवीन ट्री बनवणे आणि दुसरं काय सर्वायवल ऑफ ट्रीसाठी काही अजून काही ऑपरेशन्स करणे. ठीक आहे, मी परत सांगतोय, ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला मार्केटमध्ये बरेच लोक वेगळ्या काढून देतील, पण अशा छोट्याशा कायद्याला जर तुम्ही नोट्स काढत बसले, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपला फायदा काय होणार नाही, नुकसानच होणार आहे. सगळा कायदाच, पेपर काढणारा माणूस शेवटी एक गोष्ट कधी डोक्यात घ्या, पेपर काढणारा माणूस तुम्हाला कोणत्या प्रायव्हेट क्लासच्या नोट्स बघून तो नोट्स म्हणजे तुम्हाला प्रश्न काढून देणार नाही आहे. ठीक आहे, पेपर काढणारा ह्या बेअर ॲक्ट घेऊनच पेपर काढणार आहे. त्याच्यामुळे होईल तेवढं जास्तीत जास्त नजर आपली ह्या बेअर ॲक्टवरनं फिरली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने नोट्स काढा. ज्याला वाटतं किंवा मला अजून जास्त एफर्ट्स घ्यायचे तर तुम्ही असं करून घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, समजा हे तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला अजून वेगळं करायचं तर तुम्ही टाका त्याच्यामध्ये जतन करणे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये पहिलं 1 नंबर टाकून नवीन झाड लावणे समजा, आणि दुसरं झाडांच्या सर्वायवलसाठी म्हणजे झाडं सांभाळण्यासाठी अजून काहीतरी करणे. मग अशा पद्धतीने ज्यांना काढायचे ते नोट्स काढू शकतात. पण माझं पर्सनली असं मत आहे की ह्या छोट्याशा कायद्यासाठी हे गरजेचं नाही. फक्त जो महानगरपालिकेचा मोठा कायदा आहे, जो 538 पेजेसचा कायदा आहे, तो वाचत असताना आपल्याला हे सगळं करत बसावं लागेल. तो 538 पेजेसच्या कायद्याच्या आपल्याला 25 पेजेसमध्ये नोट्स काढायचे. ठीक आहे, म्हणजे एकदम ऐनवेळी परीक्षेला जात असताना तुम्ही तो कायदा बेअर ॲक्टनुसार रिवाईज करायचं म्हटलं तर थोडा डिफिकल्ट जाईल. ठीक आहे, तो आपण बेअर ॲक्टवर सुद्धा काढणार आहोत आणि सोबतच आपण अशा पद्धतीने वेगळे नोट्ससुद्धा आपण त्याचे काढणार आहोत, जेणेकरून ते आपल्याला रिव्हिजनला सोपं जाईल. अदरवाईज ह्याच्यामध्ये असंच मार्किंग करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर झाड म्हणजे काय, ही प्रिझर्वेशन ऑफ ट्रीची डेफिनेशन झाली. रिलेव्हंट ॲक्टची डेफिनेशन तुम्हाला तशी काही वाचायची गरज नाही. फेल ऑफ द ट्री म्हणजे काय, झाड पाडणे म्हणजे काय. मराठीमध्ये झाड पाडणे, इंग्रजीमध्ये फेल ऑफ द ट्रीज. याचा अर्थ काय, आता आपल्याला काय वाटतं, झाडं फक्त कटिंग करणे. ठीक आहे, परीक्षेला जर प्रश्न आला फेलिंग ऑफ द ट्री इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन असेल कटिंग ऑफ द ट्रीज, दुसरं ऑप्शन असेल बर्निंग ऑफ द ट्रीज. ठीक आहे, तिसरं ऑप्शन असेल डॅमेजिंग द ट्रीज, आणि चौथं ऑप्शन असेल नन ऑफ द अबव. तर आपल्याला काय वाटेल, म्हणजे चौथा ऑप्शन असेल ऑल ऑफ द अबव. नन ऑफ द अबव तर येणार नाही. आपल्याला वाटतं की झाड फेलिंग ऑफ द ट्रीज म्हणजे काय विचारलं, झाड पाडणे. शब्दशः अर्थ त्याचा झाड पाडणे म्हणजे फक्त फेलिंग ऑफ द ट्रीज. ठीक आहे, तुम्ही हेच मराठीमध्ये जरी बघितलं, सॉरी ठीक आहे, हेच तुम्ही मराठीमध्ये जरी बघितलं, आता झाड तोडणे म्हणल्यानंतर आपल्याला काय वाटतं की झाड तोडणे ह्याच्या पलीकडे वेगळं काय असणार आहे. तुम्हाला झाड जाळणे सुद्धा तोडण्याच्याच व्याख्येमध्ये येतं. सोबतच कोणत्याही प्रकारची हानी जर तुम्ही झाडाला पोहोचत असाल ते सुद्धा झाड तोडण्याच्याच व्याख्येमध्ये येतं. जर परीक्षेला आलं झाड तोडणे म्हणजे खालीलपैकी काय आहे, पहिले विचारतील झाड तोडणे, दुसरं असेल झाडाला हानी पोहोचवणे, तिसरं वरीलपैकी दोन्ही. त्याचं उत्तर असेल वरीलपैकी दोन्ही. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडेल, म्हणजे मी नेहमी सांगत असतो
कायद्यामागचा पर्पज जर लक्षात घेतला तर तो कायदा लक्षात ठेवायला वेगळे एफर्ट्स लागत नाही. हे असं का दिलं जातं, आता पुढे ज्यावेळेस आपल्याला पनिशमेंट द्यायची असेल, जो कोणी झाड तोडेल त्याला समजा पुढे 5,000 रुपये पनिशमेंट असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण तसं मोकळं म्हणून टाकू. मग ह्याच्यामध्ये ज्यांनी झाड तोडलं त्यांना पण पनिशमेंट लागेल, ज्यांनी झाड जाळून टाकलं त्यांना पण पनिशमेंट लागेल, ज्यांनी झाडाला कुठलं डॅमेज केलं त्यांना सुद्धा पनिशमेंट लागेल. म्हणजे मुळात कायदाच कशासाठी आहे की माझ्या जागेवरचे, माझी जरी जागा असेल महानगरपालिका एरियामध्ये, ठीक आहे, तर त्याचंसुद्धा मी झाडं त्याच्यामध्ये तोडू शकत नाही. आणि जर मग तोडू शकत नाही तर मी काय करणार, मी काडी करणार. ठीक आहे, मी ते झाड जाळून टाकणार अगोदर, किंवा त्या झाडाला काहीतरी बुरशी लागावी म्हणून मी त्याच्यामध्ये, बरेच लोक बऱ्याच प्रकारच्या पद्धती वापरतात. त्या झाडांच्या एक म्हणजे मुळांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं पाणी सोडायचं जेणेकरून त्या मुळा कुजून जातील आणि ते झाड ऑटोमॅटिक पडून जाईल. असा जरी प्रकार त्याच्यामध्ये कायद्याच्या लक्षात आला तर त्याच्यामध्ये सुद्धा यू आर लायबल फॉर द ऑफेन्स. आपल्या जागेवरची झाडं कुजून जाळून टाकणे किंवा डॅमेज करून टाकणे, दॅट इज ऑल्सो झाडं तोडणे किंवा फेलिंग ऑफ द ट्रीज. ठीक आहे, याच्या पुढे सुद्धा काय करा, झाड जाळणे, ठीक आहे, 1 नंबर, झाड तोडणे 2 नंबर, आणि कोणत्याही प्रकारची इजा करणे 3 नंबर. ठीक आहे, इंग्रजीवाल्यांनी सुद्धा तसंच करून घ्या. ठीक आहे, फेलिंग ऑफ द ट्रीज म्हणजे काय, फेलिंग ऑफ द ट्रीज म्हणजे बर्निंग 1 नंबर, कटिंग 2 नंबर, आणि कॉझिंग एनी काइंड ऑफ डॅमेज इज अ 3rd नंबर. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या, सोपा पार्ट आहे. म्हणजे एकदा तुम्ही आता वाचलं ते मला वाटत नाही की तुम्ही हे परत विसरलाल. एकदा मराठीत सांगितलं, एकदा इंग्रजीमध्ये सांगितलं, 2दा-3दा एक्सप्लेनेशन झालं. हे सगळं अशा प्रकार का केला जातो हे पण मी तुम्हाला सांगितलं. ह्याच्यानंतर तुम्हाला रिव्हिजन पण करायची गरज पडणार नाही, असंच लक्षात राहून जाईल. ठीक आहे, तिसरं जे आहे, ट्री म्हणजे काय. ठीक आहे, ट्री म्हणजे काय, आता ट्री म्हणजे आपल्या डोक्यात येतं की मोठं चांगलं बुड असलेलं लाकडाचं असलेलं असं झाड, ते एवढंच नाही आहे. ठीक आहे, ट्रीच्या व्याख्येमध्ये तुमच्या जागेतलं तुम्ही एखादं झुडूपसुद्धा तुम्ही जाळून टाकू शकत नाही. ठीक आहे, ते सुद्धा झाडाच्याच डेफिनेशनमध्ये येतं. म्हणजे कायद्याचा जो स्कोप आहे तेवढा आपण वायडर केलेला आहे. 2 गोष्टी असतात, एक असतं कायदा बनवणे आणि दुसरं कायदा बनवण्याची इच्छा असणे, त्याला आपण लेजिस्लेटिव्ह इंटेंट असं आपण म्हणतो. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही आता लोकपालचा तुम्ही कायदा बनवत होता, तर लोकपालचा कायदा बनवत असताना कायदा कंपल्शनने बनवावा लागला. लोक सगळे आंदोलनाला बसले होते, आपले अण्णा हजारे बसले होते, त्याच्यामुळे कायदा बनवावा लागला, म्हणजे कायदा बनवला. दुसरं कायदा बनवण्याचं इंटेन्शन नव्हतं, मग त्यावेळेस काहीतरी त्याच्यामध्ये खोड्या केल्या जातात. ठीक आहे, राईट टू इन्फॉर्मेशनमध्ये आपण अपोजिशन पार्टीचा लीडर जर नसेल तर लार्जेस्ट पार्टीचा लीडर पण आपण टाकून दिलं होतं. पण लोकपालमध्ये ते क्लॉजच नव्हता की जर अपोजिशन पार्टी नसेल तर अशा वेळेस लार्जेस्ट पार्टीचा लीडर पण त्याच्यामध्ये लोकपाल अपॉइंट करू शकतो, हे त्याच्यामध्ये दिलेलंच नव्हतं. त्यामुळे कितीतरी वर्ष झालं ते लोकपालची नियुक्तीच झाली नाही. म्हणजे तुम्ही कायदा किती मोठा करता, वायडर करता, याच्यातनं लेजिस्लेटिव्ह इंटेंट दिसत असतो. आता हा कायदा बनवत असताना म्हणजे लेजिस्लेटिव्ह इंटेंट पण एकदम स्ट्रॉंग होता. त्यांनी झाडं पाडण्याची डेफिनेशन एवढी वायडर सांगितली, म्हणजे कुणी कुठं सुटलं नाही पाहिजे. झाड ॲक्च्युली तोडणंच नाही, त्याला जाळलं तरी ते डॅमेज केलं तरी झाड तोडणे. त्याच्यानंतर झाड म्हणजे काही फक्त उडी प्लांट नाही, एक पेरेनियल उडी प्लांट मोठं आपलं झाड नाही, तर सोबत त्याच्यामध्ये एखादं सीडिंग सॅपलिंग जरी असेल, छोटंसं एखादं रोपटं जरी असेल, त्यालासुद्धा आपण ट्रीज असं आपण म्हणणार. इवन एखादं काही शर्फ जरी असेल, शर्फ म्हणजे झुडपं जरी असतील तर ते सुद्धा त्या ट्रीच्याच व्याख्येमध्ये बसणार. ठीक आहे, हेच तुम्ही मराठीमध्ये जरी बघितलं, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगितलं बघा, सॉरी, ठीक आहे, झाड म्हणजे काय, रोपट्याच्या अवस्थेतलं एखादं झाड असू द्या किंवा पूर्ण वाढलेलं त्याच्यामध्ये 12माही काष्टमय एखादं रोप असू द्या किंवा त्याच्यात साध्या झुडपाचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये होत असतो. ठीक आहे, याला सुद्धा पहिलं एखादं समजा रोपट्याच्या अवस्थेतलं झाड, दुसरं एखादं मस्त वाढलेलं मोठं झाड, आणि तिसरं एखादं झुडपाच्या अवस्थेतलं झाड, असंच हायलाईट करून घ्या. याच्या पलीकडे वेगळे याच्या नोट्स काढत बसण्यात, लिहित बसण्यात काय अर्थ नाही आहे. कारण तुमची काही डिस्क्रिप्टिव्ह प्रकारची एक्झाम नाही आहे, MCQ प्रकारची एक्झाम आहे. एकदा तुम्ही हे लेक्चर ऐकताय, 2दा 3दा 4दा 5दा ऐकताय. आपल्या क्लासेसमध्ये लेक्चर बघण्याला रिस्ट्रिक्शन नसतं. एवढं तुम्ही 2दा 3दा लेक्चर बघितलं तर तुम्हाला हे वेगळं बघायची सुद्धा गरज पडणार नाही. आणि तुम्हाला कधी जरी कुणी जरी किती 10 वर्षानंतर जरी विचारलं तरीसुद्धा तुम्ही सांगाल की झाडाची व्याख्या थोडी मोठी आहे. ठीक आहे, मास्तराने लोकपालचं पण उदाहरण दिलं होतं. इथपर्यंत तुम्हाला ते कायद्याचे रेफरन्सेस आपले आठवत राहतील. ठीक आहे.
त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं वृक्ष अधिकारी वेगळं बघायची गरज नाही. ठीक आहे. नागरिक क्षेत्र म्हणजे काय, मुंबई महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका यांचे जे सगळे कायदे जिथे लागू होतील किंवा महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम जिथे कुठे लागू होतील, आता सगळ्यात नगरपालिका वगैरे, किंवा त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम जिथे कुठे लागू होईल, ह्या सगळ्या भागांसाठी त्याच्यामध्ये हा कायदा लागू असेल. ठीक आहे. याला सुद्धा तुम्ही फक्त 1 2 3 असं करून घ्या. 1 2 3 ठीक आहे 4 अशा सगळ्या गोष्टींसाठी हे लागू असेल. आणि जसं बेरॅटमध्ये हायलाईट केलं आहे एवढंच तुम्ही हायलाईट करून घ्या, बाकी याला सुद्धा वेळ घालायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपला महत्त्वाचा प्रकरण 2 आपलं सुरू होतं. आता इथे तुम्ही जर इंग्रजीमध्ये बघितलं PDF, इंग्रजीमध्ये तुम्हाला अपडेटेड PDF बघायला मिळेल. ठीक आहे. इस्टॅब्लिशमेंट ऑफ ट्री अथॉरिटी हा सेक्शन आपल्याला इथे दिलेला आहे. मराठीमध्ये हा सेक्शनच नाही आहे, म्हणजे हा पहिला क्लॉजच नाही आहे. आता ही अमेंडमेंट कधीची आहे, 2021ची अमेंडमेंट आहे. 2021च्या अमेंडमेंटनुसार आता ट्री अथॉरिटी आपण प्रत्येक, समजा पुणे महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिकेमध्ये एखादी ट्री अथॉरिटी असेल, समजा एखादी दुसरी समजा नगरपालिका आहे, त्या नगरपालिकेमध्ये एखादी ट्री अथॉरिटी असेल, मुंबईमध्ये असेल, सगळीकडे अशा प्रकारच्या ट्री अथॉरिटी असतील. हे सुरुवातीपासून आहे. 1975ला ज्यावेळेस आपण कायदा बनवला तेव्हापासून ह्या तरतुदी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता महाराष्ट्र लेवलला सुद्धा एक ट्री अथॉरिटी असायला पाहिजे, स्टेट लेवलला सुद्धा एक असायला पाहिजे. हे 2021मध्ये आपल्याला सुचलं आणि 2021च्या अमेंडमेंटनुसार आपण तो क्लॉज या ठिकाणी टाकलेला आहे. काय सांगितलं आहे, ॲज सून ॲज आफ्टर द कमेन्समेंट ऑफ महाराष्ट्र अर्बन एरियाज प्रोटेक्शन प्रिझर्वेशन ट्रीज ॲक्ट अमेंडमेंट 2021ची आपली अमेंडमेंट ज्यावेळेस झाली, ठीक आहे, ॲज सून ॲज म्हणजे ह्याच्यावर सुद्धा MCQ विचारला जाऊ शकतो. कायद्याच्या माणसाकडनं शिकून घेण्याचा फायदा काय असतो लक्षात घ्या. आम्हाला माहिती असतं, आम्ही हे कायदे शिकवलेले असतात आतापर्यंत, ह्याच्यावर MCQ कशा पद्धतीने बनतात. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, ठीक आहे, की म्हणजे ट्री अथॉरिटी आफ्टर द कमेन्समेंट ऑफ अमेंडमेंट 2021, ठीक आहे, ट्री अथॉरिटी शॅल बी इस्टॅब्लिश विदिन, पहिला ऑप्शन असेल विदिन 1 year, विदिन 6 months, ठीक आहे, त्याच्यानंतर विदिन समजा 2 year, आणि तिसरं ऑप्शन असेल नो टाईम पिरियड हॅज बीन प्रिस्क्राईब. अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात. मग आता आपल्याला प्रश्न पडतो, असं तर आपण कधी फोकसच केलं नाही, ठीक आहे, कुठल्या नोट्समध्ये असं हायलाईट करून स्पेसिफिक वाचलं नाही, कधी कुठे बघितलं नाही. परीक्षेमध्ये आधी परीक्षेमधलं प्रेशर अजून वेगळं असतं, मग त्यावेळेस ही गोष्ट आपल्याला नोटीसच होत नाही. ठीक आहे. पण महत्त्वाचं काय आहे, ॲज सून ॲज आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस अमेंडमेंट 2021 the state government shall constitute Maharashtra State Authority by the notification in official gazette consisting official not below the rank of Secretary of the Government. पहिला MCQ जो मी तुम्हाला सांगितला ॲज सून ॲजचा, दुसरा MCQ त्याच्यामध्ये जो ट्री ऑफिसर्स असतील ते कोणत्या रँकचे असतील, तर सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंटच्या, म्हणजे फार वरच्या लेवलचे लोक जे आपले IAS IPS वगैरे होऊन शेवटी आता ते त्यांचे प्रमोशन होत तुम्ही किती नेत्याच्या जवळ राहता असं बघत ते लोक जे वर जातात, ठीक आहे, शेवटी सेक्रेटरी वगैरे त्याच्यामध्ये होतात. तर ह्या लेवलचे लोक त्याच्यामध्ये कुठे असतील, स्टेटची जी ट्री अथॉरिटी आहे त्याच्यामध्ये ते लोक असतील. ठीक आहे. पहिला MCQ नो टाईम पिरियड हॅज बीन प्रिस्क्राईब. आता याला काय करायचं, ॲज सून ॲज आहे ना, यालाच गोल करायचं, याच्या पुढे लिहायचं नो पर्टिक्युलर टाईम पिरियड हॅज बीन प्रिस्क्राईब. ठीक आहे. मराठीवाल्यांनी स्पष्ट लिहून घ्या, तुमच्या बेरॅटमध्ये नाही आहे, त्याच्यात थोडक्यात वाटलं तर लिहून घ्या. 2021च्या अमेंडमेंटनुसार किंवा 2021च्या सुधारणेनुसार राज्य लेवलवर सुद्धा लवकरात लवकर, त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये घ्या, नो म्हणजे पर्टिक्युलर टाईम दिलेला नाही आहे असं स्पष्ट लिहून घ्या. कारण प्रश्न विचारल्यानंतर हे सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत. ऐनवेळी परीक्षेमध्ये विचार करत बसतो माणूस, हे तर कुठं दिलंच नाही, हे तर कायद्यात कुठं नाहीच आहे, मी तर कायदा एकदम असा धुवून पेला, रस करून पेला. ठीक आहे. पण ते तुम्ही जे रस करून पेलेलं आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे सुटलेलं आहे, कारण तुम्ही ते नोट्सच वाचलेले आहे. ठीक आहे. बेरॅट पण वाचला पाहिजे, बेरॅटचे बारकावे रीड बिटवीन द लाईन आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. तरच आता एका पोस्टसाठी कॉम्पिटिशन आहे. हे एखादं MCQ तुमचा जर बोंबलला तर तुम्ही परीक्षेच्या बाहेरच तुम्ही निघून जाता. मग हे सगळे क्लास लावले, पैसे खर्च केले, वेळ घातला, तिकडचं कंबाईन सोडून इकडे आलो, सगळंच त्याच्यामध्ये मग बोंबलून जातं. त्याच्यापेक्षा काहीच सोडायचं नाही. म्हणून तर म्हणतो बेरॅटवरच अभ्यास करा. इथे साईडला फक्त थोडक्यात लिहून घ्या, नो पर्टिक्युलर टाईम पिरियड हॅज बीन प्रिस्क्राईब, याला अंडरलाईन करा. नॉट बिलो द रँक ऑफ सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट,
ठीक आहे, मराठीवाल्यांनी लिहून घ्या. 2021च्या सुधारणेनुसार राज्य लेवलवर सुद्धा ट्री अथॉरिटीचं गठन केलं जाईल. लवकरात लवकर राज्य लेवलवर सुद्धा लवकरात लवकर ब्रॅकेटमध्ये पर्टिक्युलर पिरियड दिलेलं नाही आहे, ब्रॅकेट क्लोज, ट्री अथॉरिटीचं गठन केलं जाईल, ज्यामध्ये सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंटच्या वरील रँकचे लोक असतील, ज्यामध्ये ऑफिसर्स सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंटच्या वरील रँकचेच असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आता दुसरा क्लॉज टू क्लॉजच अभ्यास करायचा लॉचा. ठीक आहे, दुसऱ्या क्लॉजमध्ये आपल्याला काय सांगितलं, सोडायचं काहीच नाही, तरच तुम्ही कन्फर्म लॉमध्ये 100 पैकी 100 जे मार्क असतात, म्हणजे म्हणतो की 100 पैकी 100 एकही आपला प्रश्न चुकला नाही पाहिजे. क्लॉज बाय क्लॉज वाचलं तर चुकतच नाही. हे काही तुमच्या जनरल जी के ओनी नाही आहे, हिस्ट्रीमधलं कुठलं तरी टिपू सुलतानचं काहीतरी विचारलं तसं नाही आहे. कायद्यावर प्रश्न आहे, याच्यातलाच प्रश्न येणार, याच्या बाहेर जाणार नाही, म्हणजे कन्फर्म सुटलाच पाहिजे. ॲज सून ॲज मे बी आफ्टर दिस ॲक्ट इज ब्रॉट. आता इथे सुद्धा तसंच, ॲज सून ॲज. ठीक आहे, म्हणजे नो पर्टिक्युलर टाईम पिरियड हॅज बीन प्रिस्क्राईब. इथं वर लिहून घ्या, इथे सुद्धा नो टाईम पिरियड इज प्रिस्क्राईब. किंवा इकडल्या साईडला लिहून घ्या, बेरॅकच्या PDF ला इकडे जे पांढरी भाग असते मार्जिनमध्ये तिथे लिहून घ्या, नो टाईम पिरियड हॅज बीन प्रिस्क्राईब. काय, जेव्हा कायदा अस्तित्वात आला, अर्बन एरियाजसाठी किंवा अर्बन लोकल अथॉरिटी जी आहे काय करेल, एक ट्री अथॉरिटी इस्टॅब्लिश करेल. त्याच्यामध्ये कोण कोण असेल, त्याच्यामध्ये एक असेल चेअरमन आणि दुसरे मेंबर असतील. ठीक आहे, म्हणजे चेअरमन प्लस, असं खाली साईडला लिहून घ्या, चेअरमन प्लस 5 to 15 एवढंच लिहून घ्यायचं. बाकीचं काही वेगळे नोट्स काढत वगैरे त्याच्यामध्ये बसायची गरज नाही आहे. 5 to 15, 5 ते 15पर्यंत त्याच्यामध्ये काय असतील, मेंबर्स त्या संघटनेमध्ये असतील. त्याच्यानंतर काय, प्रोव्हाइडेड दॅट, आता हे सुद्धा जे आहे, म्हणजे अगोदर आपण हे मराठीमध्ये बघू. ठीक आहे, मराठीमध्ये आता हा पहिलाच क्लॉज आहे, शक्य तितक्या लवकर, म्हणजे टाईम पिरियड दिलेला नाही आहे. मराठीवाल्यांनी ते बेरॅकच्या वर साईडला लिहून घ्या, टाईम दिलेला नाही आहे कधी करायला पाहिजे असं. त्याच्यानंतर संबंधित स्थानिक प्राधिकरण आपल्या सदस्यांमधून ते प्राधिकरण ठरवतील अशा रीतीने. कुठून, हे अजून एक गोष्ट, संबंधित नागरिक प्राधिकरण आपल्या सदस्यांमधून ते प्राधिकरण ठरवतील अशा रीतीने, अशा मुदतीसाठी नेमण्यात आलेल्या, त्याच्यामध्ये कोण कोण असेल, एक अध्यक्ष असतील आणि प्लस, ठीक आहे, 5 किंवा जास्तीत जास्त 15, 5 किंवा 15. ठीक आहे, आता 5 किंवा 15 म्हणजे काय, असं पर्टिक्युलर कोणत्या ह्याच्यासाठी काय असं रेशो दिलेलं नाही आहे. तुमची जेवढी मोठी महानगरपालिका तेवढे जास्त मेंबर ठेवा. ठीक आहे, एवढंच दिलेलं आहे. 5 ते 15 मिळून बनलेले एक वृक्ष प्राधिकरण तुम्ही त्या ठिकाणी गठीत करणार. म्हणजे वृक्ष प्राधिकरणाचं संविधान, त्याचं कॉन्स्टिट्यूशन आपल्याला या तरतुदीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं, कोणत्याही महानगरपालिकेसाठी, नगरपालिकेसाठी कोणत्याही नावाने संबंधित येणाऱ्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली असेल. आपण मधल्या काळामध्ये पाहिलं, निवडणुकाच होत नव्हत्या, महानगरपालिकेच्या वगैरे निवडणुका होतच नव्हत्या, मग त्या ठिकाणी प्रशासक नेमणूक असायचा. मग अशा वेळेस प्रशासक जेव्हा नेमलेला होता त्यावेळेस हे वृक्ष प्राधिकरणाचं सगळं काम कोण बघणार, तर तो स्वतःच बघणार. ठीक आहे, इथे वाटलं तर तुम्ही थोडक्यात लिहून घेऊ शकता, प्रशासक नेमलेला असेल, किंवा इथे साईडला कोपऱ्यात लिहून घ्या, प्रशासक नेमलेला असेल तर तोच वृक्ष प्राधिकरण म्हणून काम पाहिल. ठीक आहे, तर तोच वृक्ष प्राधिकरण म्हणून काम पाहिल. ठीक आहे, आता इथे तुम्ही इंग्रजीमध्ये बघू शकता, प्रोव्हाइडेड दॅट वेअर ॲडमिनिस्ट्रेटर बाय वॉट एव्हर नेम इज कॉल, त्याला काही म्हणा तुम्ही, ॲडमिनिस्ट्रेटर इज अपॉइंटेड बाय एनी म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउन्सिल, देन शाल ड्युरिंग द पिरियड ऑफ हिज अपॉइंटमेंट, ज्यावेळेस तो अपॉइंटमेंट केलेला आहे, ज्यावेळेस त्याची अपॉइंटमेंट झालेली आहे, त्या दरम्यानच्या काळामध्ये ट्री अथॉरिटीचे सगळे जे पावर्स आहेत, ही शाल एक्झरसाइज ऑल द फंक्शन्स ऑफ ट्री अथॉरिटीज, ट्री अथॉरिटीचे सगळे फंक्शन तो स्वतःच एक्झरसाइज करेल, असं आपल्याला इथे दिलेलं आहे. त्याच्यात थोडक्यात लिहून घ्या, ॲडमिनिस्ट्रेटर किंवा ॲडमिनिस्ट्रेटर इज इक्वल्स टू ट्री अथॉरिटी, असं शॉर्टमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्ही नंतर बेअर ॲक्ट वाचणार, रिव्हिजन करणार, त्यावेळेस तुम्ही काय विचार करणार, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजेच ट्री अथॉरिटी, जर असा ॲडमिनिस्ट्रेटर असेल तर हे होईल.
म्हणजे तर तो सगळं ट्री अथॉरिटीचे काम पाहिजे. पुढच्या वेळेस हे बघत असताना एकदम पळती जरी नजर तुम्ही त्याच्यावरनं मारली तरी अख्ख्या पेजमध्ये काय काय तुमच्या एकदम लक्षात होऊन जाईल. ठीक आहे. जर समजा जिथे कुठे काही लक्षात आलं नाही तिथे तुम्ही काय करणार, तुम्ही ही तरतूद वाचणार थोडीशी. बेरॅक्टवरनं अभ्यास करण्याचा हा अजून एक फायदा असतो. आपण ते सगळं ओव्हरत्या नजरेमध्ये आपण पाहतो, साईडला आपण लिहिलेल्या हायलाईट केलेल्या गोष्टी आपण पाहतो आणि जिथे कुठे हायलाईट केलेल्या गोष्टीवर थोडासा डाऊट येत असेल एकदा हा क्लॉज परत हा प्रोव्हायझो वाचण्यात येतो. त्याच्यामुळे बेरॅक्ट आपला महत्त्वाचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं, आता इथे तुम्हाला लिस्ट दिलेली आहे. म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर तुमचं त्याचा चेअरमन कोण असेल, त्याचा कमिशनर असेल. म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर त्याचा कमिशनर त्या ट्री अथॉरिटीचा चेअरमन असेल. म्हणजे चेअरमन कोण असेल आता हे आपल्याला सांगितलेलं आहे. सदस्य तर तुम्ही दुसरे नामनिर्देशित करणार ते आपल्याला खाली बघायचं आहे. ज्या लोकांचा स्पेशल अनुभव आहे, झाडं लावण्याचा ज्यांचा अनुभव आहे अशा लोकांना तुम्ही अपॉइंट करणार, ते तर आपल्याला पुढे बघायचं आहे. पण चेअरमन कोण असेल, आता जसं आपला एक्स ऑफिशियो चेअरमन असतो. ठीक आहे. म्हणजे आपले जे व्हाईस प्रेसिडेंट असतात, राज्यसभेचा एक्स ऑफिशियो चेअरमन असतो. राज्यसभेचा चेअरमन अपॉइंट करायची गरज पडत नाही. जो माणूस व्हाईस प्रेसिडेंट झाला तिकडे तो ऑटोमॅटिकली तिकडे तो होऊन जातो. इथे सुद्धा तसंच आहे. जो माणूस महानगरपालिकेचा कमिशनर झाला ऑटोमॅटिकली ही विल बिकम द ट्री अथॉरिटी. तो ट्री ऑटोमॅटिकली ही विल बिकम ए चेअरमन ऑफ ट्री अथॉरिटी. त्याच्यानंतर आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये कोण असतो, चीफ ऑफिसर. मी जे तुम्हाला म्हणतोय की आम्ही 5-6 वर्षापासून हे सगळे कायदे शिकवतोय, तर आम्ही कुठल्या परीक्षेसाठी शिकवतोय, हे चीफ ऑफिसर जे असतात नगरपालिकेचे, म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम असते यांची, डिपार्टमेंटल प्रमोशनसाठी एक्झाम असते, लिमिटेड कॉम्पिटिशन डिपार्टमेंटमध्ये एक्झाम असते. तर असे सगळे नगरपालिकेचे जे कर्मचारी असतात, त्यांचे इंजिनियर वगैरे जे लोक असतात, हे सगळे आपल्याकडे क्लासेसला आहेत चीफ ऑफिसर ऑफ द, म्हणजे महानगरपालिकेसाठी चीफ ऑफिसर ऑफ द काउन्सिलच्या पोस्टसाठी. ठीक आहे. आपण मागच्या बरेच वर्षापासून हे सगळे जे आहेत, म्हणजे 5-6 वर्षापासून आपण हे सगळे कायदे, लिव्ह रूल्स, ठीक आहे, जनरल कंडिशन्स, महानगरपालिकेचा कायदा, हे सगळे आपण त्यांच्यासाठी शिकवतोय खूप वर्षापासून. त्याच्यामुळे आपल्याकडे काही रेकॉर्डेड लेक्चर होते जे तुम्हाला मी तुमच्या कोर्समध्ये ॲड करून दिलेले आहेत. ते सगळे चीफ ऑफिसरचेच लेक्चर्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी कॉन्स्टिट्यूटेड अंडर द महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966. जर असं जर एखादी आपण समजा एरिया स्थापन केलेला असेल तर त्याचे अधिकार कोणाला असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी. आता फक्त कायदा लक्षात घेऊन चालत नसतं. कायदा लक्षात ठेवला तर तो कायदा, म्हणजे फक्त कायदा जर तुम्ही असा घोकमपट्टी करून पाठ करायचं म्हणलं तर ते लक्षात ठेवायला अजून जास्त एफर्ट्स लागतात आणि त्याच्या मागचं स्पिरिट पण लक्षात येत नाही. कायद्याच्या मागचं कारण लक्षात आलं तर कायदा लक्षात ठेवायची अजिबात गरज पडत नाही, तो ऑटोमॅटिकली लक्षात राहून जातो. आता मी तुम्हाला याच्या मागचं कारण सांगतो. ठीक आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी हे विसरणार नाही. आता समजा पुणेचा हा एरिया आहे. पुण्यामध्ये आपल्याला एखादा मगरपट्टा एरिया आपल्याला डेव्हलप करायचा आहे. समजा आता ऑलरेडी डेव्हलप झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे बडे बडे कामं त्याच्यामध्ये बऱ्या आपल्या नेत्यांनी करून ठेवलेले आहेत. तर ते मगरपट्टा डेव्हलप करायचा आहे. मगरपट्ट्याचं समजा आता हे सगळा एवढा पुणेचा एरिया आहे, यातला मगरपट्टा डेव्हलप करायचा आहे. मग याच्यासाठी समजा तुम्ही एखादी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी वगैरे बनवली, त्याचं प्लॅनिंग वगैरे करण्यासाठी MRTPच्या कायद्यामध्ये आपल्याला सगळ्यात गोष्टी दिलेल्या आहेत. तर आता ह्याच्यातला एखादा कोण असेल, याच्यात एखादा CEO असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल, जो ह्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये सगळं काम करेल. आता ह्याच्यामध्ये त्याला समजा एखाद्या ग्राउंडमधले झाडं तोडायचे, ठीक आहे, असे काही झाडं तोडायचे त्याला. मग जर हे जरी ते दिलं नसतं, हा जर त्या ट्री अथॉरिटीचा चेअरमन नसता तर याला काय करावं लागलं असतं, याला फोन करावा लागला असता कमिशनरला. हा कमिशनरला फोन करेल, म्हणे असं असं आमच्या एरियातले झाडं तोडायचे आहेत. पुन्हा ह्या दोघांचे वाद निर्माण होणार. ठीक आहे. हा म्हणणार तू भारी का मी भारी. ठीक आहे. दोघे त्याच्यामध्ये मोठे मोठे अधिकारी असणार. तू भारी का मी भारीमध्ये काय होईल, हा जो एरिया मगरपट्टा डेव्हलप करायचा हा लांबेल. ह्याचं त्याच्यामध्ये सगळं जे किंवा हा त्याच्यामध्ये काहीतरी पैसे मागणार, म्हणजे रेट टॅपिझम जो असतो तो प्रकार कुठेतरी वाढत जाणार. तर तो रेट टॅपिझम काही वाढला नाही पाहिजे. ठीक आहे. रेट टॅपिझम काही वाढला नाही पाहिजे. लवकरात लवकर याला ऑन द स्पॉट याला निर्णय घेता आला पाहिजे. आपण पाहतो मुंबईमध्ये वगैरे कधीतरी त्याच्यामध्ये एखादा रेल्वेचं काहीतरी म्हणजे एखादा प्लॅनिंग एरिया असतो, त्याच्यामध्ये काहीतरी काम करायचं असतं. ठीक आहे. रात्रीच्या वेळी JCB जे चालू होतात ते रात्रीच्या वेळी लोक सकाळी उठण्याच्या अगोदर सगळंच्या सगळं जंगलच साफ करून टाकलेलं असतं. ठीक आहे. हे जे सगळे प्रकार होऊ शकतात कारण तिथल्या पर्टिक्युलर अथॉरिटी जो आहे, तिथला जो CEO आहे तोच त्या ट्री अथॉरिटीचा चेअरमन असतो आणि त्याच्या सहीवरच बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत असतात. पर्पज कायद्याचा हा आहे की तो पर्टिक्युलर एरिया जो आपण बनवलेला आहे त्याचा विकास होत असताना तुम्हाला दुसऱ्या कुणाची परमिशन लागली नाही पाहिजे. 2 मिनिटं. ठीक आहे. दुसऱ्या कुणाची तुम्हाला परमिशन लागली नाही पाहिजे, यासाठी आपण त्याच्यामध्ये
ही जी परमिशन आहे, ही जी परवानगी आहे ती आपण इथे दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे बघितलं, ठीक आहे, न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी कॉन्स्टिट्यूटेड अंडर द सेक्शन 113. ठीक आहे, हे सगळेचे सगळे जे क्लॉजेस आहेत, हे सगळेचे सगळे क्लॉजेस त्याच्याबद्दलच एक्सप्लेन करणारे आहेत. ठीक आहे, प्रत्येक क्लॉजेसमध्ये आपण पाहतोय वेगळ्या प्रकारचा आपण एक विकास एरियासाठी आपण बॉडी डेव्हलप केलेली आहे आणि त्याचा एक त्याच्यामध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे जो न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटीचा अधिकारी आहे, किंवा न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी डिक्लेअर अंडर सेक्शन 113(3) मधली समजा अथॉरिटी असू द्या, तरीसुद्धा त्याच्यामध्ये कोण असेल, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द कॉर्पोरेशन अँड कंपनी डिक्लेअर टू बी न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी. जी कंपनी आहे जिला तुम्ही घोषित केलेलं आहे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी, म्हणजे जे शहरामध्ये छोटे छोटे एरियाज तुम्ही बनवलेले आहेत त्या पर्टिक्युलर एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी. तुम्ही पाहिलं असेल संभाजीनगरमध्ये सिडको एरिया असू द्या, ठीक आहे, किंवा अजून सिडको बऱ्याच ठिकाणी असतं. तर अशा प्रकारचं कुठलं नवीन डेव्हलपमेंट अथॉरिटी जर तुम्ही इस्टॅब्लिश केलेला असेल तर तिथला जो अधिकारी असेल तोच ट्री अथॉरिटीचा चेअरमन त्या ठिकाणी असेल. ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे बघितलं, आता बाकीचे मेंबर कसे अपॉइंट केले जातील. एव्हरी ट्री अथॉरिटी मे नॉमिनेट, प्रत्येक ट्री अथॉरिटी काय करू शकते, असे काही नॉमिनेट करू शकते. कोण, एक्सपर्ट लोक, एक्सपर्ट फ्रॉम द नॉन ऑफिशियल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, म्हणजे एखादी NGO सुद्धा असू शकते, गव्हर्नमेंटची ऑर्गनायझेशन नाही आहे तर NGO पासून तुम्ही मेंबर अपॉइंट करू शकता, इन्क्लुडिंग रिटायर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स. एखादी रिटायर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतात. अजून काय, हू हॅज अ एक्सपिरियन्स इन प्लांटिंग, प्रिझर्वेशन अँड कन्झर्वेशन ऑफ द ट्रीज फॉर द मिनिमम पिरियड ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट. म्हणजे तो पिरियडसुद्धा कायद्यामध्ये आपल्याला दिलेला नाही आहे, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तो नोटिफाईड पिरियड इथं जरी दिलेलं नसेल, त्या तुमच्या पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये असेल, ज्यावेळेस तुम्ही हे अपॉइंट करण्यासाठी ॲप्लिकेशन मागवता त्याच्यामध्ये ते दिलेलं असू शकतं. पण महत्त्वाचं काय, ज्यांचा झाडं लावण्याचा चांगला एक्सपिरियन्स आहे, प्रिझर्वेशनचा एक्सपिरियन्स आहे, असे काही लोक जे आहेत ते तुम्ही ट्री अथॉरिटीमध्ये ॲज अ मेंबर म्हणून नॉमिनेट करू शकता. किती मेंबर असतात, थोड्या वेळाखाली मी तुम्हाला सांगितलं, कमीत कमी 5 असायला पाहिजे, जास्तीत जास्त 15 मेंबर त्याच्यामध्ये असू शकतात. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं, आता आपल्याला काय सांगितलं, सच अ नॉमिनेटेड मेंबर शाल नॉट एक्सीड द मेंबर, यस, तेच 15चं लिमिट जे आहे त्याच्या पुढे ते गेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर एनी वॅकन्सी इन द ट्री अथॉरिटी शाल बी फिल ॲज सून ॲज, इथे सुद्धा परत तेच तुम्हाला ह्याच्यावर सुद्धा एक रीड बिटवीन द लाईन बेरॅकच्या मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जर ट्री अथॉरिटीमध्ये वॅकन्सी असेल तर किती दिवसामध्ये तुम्ही ते परत निवडले पाहिजेत. आपल्या डोक्यामध्ये काय असतं, आपण कॉन्स्टिट्यूशन वाचलेलं असतं, त्याच्यामध्ये असं जर कुठे एखादं वॅकन्सी निर्माण झाली तर इलेक्शन 6 महिन्यामध्ये वगैरे घ्या. मग ऑप्शनमध्ये असतं 6 मंथ, 1 इयर, 2 इयर. आपलं लॉजिक लागतं 6 महिन्याचं जर वॅकन्सी झाली तर एवढे जास्त दिवस कशाला ठेवतील, 6 महिन्यात करतील. आणि सगळ्यात खाली ऑप्शन असतो नो पर्टिक्युलर टाईम पिरियड हॅज बीन प्रिस्क्राईब. तर त्याचं उत्तर काय असेल, नो पर्टिक्युलर टाईम पिरियड हॅज बीन प्रिस्क्राईब. तुम्ही लवकरात लवकर ते फक्त अपॉइंट करा एवढंच सांगितलेलं आहे. आता इथे जे आहे ते तुमची अमेंडमेंट आहे. ठीक आहे, इथे तुम्हाला जिथे कुठे अमेंडमेंट असते ना, असं वर डोक्यावर 6 लिहिलेलं असतं. ठीक आहे, जे नॉन लॉ बॅकग्राऊंडचे त्यांच्यासाठी सांगतो मी सगळे. तर तुम्ही जर इथे खाली बघितलं तर तुम्हाला दिसून येईल 2015ची ही अमेंडमेंट आहे. आपलं सुरुवातीला जे आपण अमेंडमेंट लिहिल्या होत्या 77, 2021, ठीक आहे, त्याच्यासमोर एक तुम्ही 2015 पण टाकून द्या. हा कायदा कधी कधी अमेंड केलेला आहे. तुम्ही इथे जर बघितलं 2015ची अमेंडमेंट आहे, 2017ची आहे, ठीक आहे, 2021ची आहे जी आपण थोड्या खाली बघितली, 1996ची अमेंडमेंट आहे. एवढ्या सगळ्या वेळेस हा कायदा अमेंड करण्यात आलेला आहे. आता हे जर आपण बघितलं, बाकीची तरतूद जर आपण बघितली, ठीक आहे, नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन, याच्यामध्ये आपल्याला पुढच्या वरच्या सेक्शनमध्ये काही जरी दिलेलं असेल तरी नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन याचा अर्थच काय असतो, वरच्या सबसेक्शनच्या 1 आणि 2 क्लॉजमध्ये काही जरी दिलेलं असलं तरी सुद्धा काय, वेअर इन रिस्पेक्ट ऑफ, जस्ट अ मिनिट, आपण स्क्रीनला थोडं सरळ करूया, वेअर इन रिस्पेक्ट ऑफ एरिया ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲज द केस मे बी म्युनिसिपल काउन्सिल और ट्री अथॉरिटी इज नॉट कॉन्स्टिट्यूटेड. जर समजा तुम्ही ट्री अथॉरिटी तिथे कॉन्स्टिट्यूट केलेली आहे, समजा केलेली नसेल, ट्री अथॉरिटी तुम्ही बनवलीच नाही किंवा बनवल्या पण ती फंक्शन करू शकत नाही आहे, चेअरमनचा समजा काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी मेंबर समजा त्यांचे डेथ झालेले असेल, अजून काही इश्यू असेल, जर ती करू शकत नसेल, नॉट एबल टू फंक्शन व्हॉट्स एव्हर, मुंबई म्युनिसिपल कमिशनर जो आहे त्या एरियाचा म्युनिसिपल कमिशनर किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा चीफ ऑफिसर, मी तुम्हाला सांगितलं नगरपालिकेचा आपला चीफ CEO असतो, चीफ ऑफिसर असेल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल तर त्याचा म्युनिसिपल कमिशनर असेल,
ऑफ सच एरिया शॅल ॲक्ट ॲज अ ट्री अथॉरिटी, तोच ट्री अथॉरिटी म्हणून त्याच्यामध्ये काय करेल, काम करेल. आता ही सुद्धा जी पद्धत आहे, म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, कायद्याच्या मागचं मी तुम्हाला नेहमी कारण सांगत असतो. ज्यावेळेस 1975ला आपण कायदा बनवला त्यावेळेस अशा प्रकारच्या तरतुदी नव्हत्या. म्हणजे त्यावेळेस हे सगळे निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते आपण कुणाला दिले होते, फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये जो ट्री अथॉरिटी त्याला आपण दिले होते. आता हे जे तुम्ही तरतुदी बनवताय ना, की म्युनिसिपल कमिशनरच पप्पा आहे, ठीक आहे, त्याला पाहिजे ते करू शकतो. ट्री अथॉरिटीचं फंक्शन तो डॅमेज करणार, ट्री अथॉरिटी समजा काम करत नाही आहे किंवा अस्तित्वात नाही आहे, त्याचं गठनच केलेलं नाही आहे, तर त्याचं सगळं काम करायचा जो अधिकार आहे तो या म्युनिसिपल कमिशनरला आपण देऊन टाकला. आणि सोबतच आपण किंवा जर म्युनिसिपल कमिशनर जर एरिया जर समजा म्युनिसिपल काउन्सिल असेल तर त्या ठिकाणी आपण CEOला देऊन टाकला. जोपर्यंत नवीन ट्री अथॉरिटीचं गठन होत नाही तोपर्यंत हा जो तुमचा म्युनिसिपल कमिशनर आहे हाच ते काम करणार आहे. ठीक आहे, तर ही सुद्धा 2015ची अमेंडमेंट आहे. मराठीच्या तुमच्या PDF ही सुद्धा नसेल, तुम्ही त्याच्यामध्ये थोडक्यात लिहून घ्या मराठीवाल्यांनी. 2015च्या अमेंडमेंटनुसार ज्या आपल्या तरतुदी आहेत त्याला तुम्ही हे करा. किंवा आपण इथे जर थोडक्यात तुम्हाला बघितलं, इथे सुद्धा तुम्हाला काय सांगितलं आहे, महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेचा आयुक्त ट्री अथॉरिटीचा म्हणजे अध्यक्ष असतो. जर समजा नगरपालिका असेल, नगरपालिकेचा अध्यक्ष त्याचा ट्री अथॉरिटीचा आपण अध्यक्ष असतो. त्याच्यानंतर प्रादेशिक नियोजन वगैरे असेल तर त्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. त्याच्यानंतर त्याच्यातलेच वेगळे काही एरिया असतील तर मुख्य कार्यकारी अधिकारी, कॉमनच आहे सगळं. ठीक आहे, पुढे अजून तुम्हाला सांगितलं की विशेष ज्ञान असलेले, प्रत्यक्ष अनुभव असलेले लोक आपण नामनिर्देशित करू शकतो. त्यांची संख्या 5 ते 15पेक्षा जास्त नसली पाहिजे. आणि पुढे त्यांचं पद रिकामा असेल तर शक्य तितक्या लवकर भरण्यात येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता तुमच्या डायरेक्ट मीटिंगचा सेक्शन सुरू होतो. मधातला सेक्शन तुमच्याकडे नाही आहे मराठी PDF वाल्यांकडे, तर त्यांनी स्पष्ट लिहून घ्या. 2015च्या सुधारणेनुसार मराठीत तयारी करणाऱ्या लोकांसाठी 2015च्या सुधारणेनुसार जर एखाद्या एरियामध्ये ट्री अथॉरिटीचं गठन झालेलं नसेल, जर एखाद्या एरियामध्ये ट्री अथॉरिटीचं गठन झालेलं नसेल किंवा काही कारणास्तव ट्री अथॉरिटी फंक्शन करू शकत नसेल, काही कारणास्तव ट्री अथॉरिटी फंक्शन करू शकत नसेल, तर अशा वेळी महानगरपालिकेचा आयुक्त किंवा नगरपालिकेचा अध्यक्षच, महानगरपालिकेचा आयुक्त किंवा नगरपालिकेचा अध्यक्षच वृक्ष प्राधिकरणाचे काम पाहिल, वृक्ष प्राधिकरणाचे सर्व अधिकार वापरेल. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांच्या? इथपर्यंत तुम्ही आजच्या लेक्चरसाठी लक्षात ठेवा. ह्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पार्ट आपण कव्हर करूया. ठीक आहे, जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला म्हणजे बाकी काही आपल्या ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. ठीक आहे, धन्यवाद मित्र.